पिंपरी चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी जोरात सुरू असून प्रत्येक पक्षाचे नेते पदाधिकारी शहरात ठाण मांडून बसले आहेत। हे सर्व नेते प्रचारात उतरले असल्यामुळे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापलेले दिसून येते। याच पार्श्वभूमीवर आज पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत भ्रष्टाचार आणि दहशतीच्या राजकारणामुळे पिंपरी चिंचवड शहर बदनाम होत असल्याचा आरोप केला। या परिषदेत दैनिक राज्य लोकतंत्रचे प्रतिनिधी सिद्धांत चौधरी यांनी थेट सवाल उपस्थित करत पिंपरी चिंचवड शहरात पळवापळवी, दबाव आणि दहशत निर्माण करून राष्ट्रवादी काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो आहे का, असा थेट प्रश्न त्यांनी अजित पवारांना विचारला। या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार काहीसे आक्रमक झाले आणि त्यांनी जवळपास 2 मिनिटं सविस्तर उत्तर दिले। शहरातील राजकारण, दबावाचे प्रकार आणि विरोधकांची भूमिका यावरही त्यांनी थेट भाष्य करत दहशतीच्या राजकारणाला आम्ही घाबरणार नाही असा स्पष्ट संदेश दिला। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापत चालले आहे। पुढील काही दिवसात हे राजकारण आणखी कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कुठला 35 मिनिट पुण्याचं मी पुण्यात सांगतो ना, मी पिंपरी चिंचवड करता खास आलोय, ते तिथं गेल्यावर सांगतो। शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये ही जी काय पळवापळवी चालू आहे, हे अशी दहशत माजून राष्ट्रवादीचं खच्चीकरण केलं जात आहे का? हो का, शेवटी कुणी कुणाचं खच्चीकरण करू शकत नाही, पण ह्याच्यातनं जनता जनार्दन फार बारकाईनं बघत असते। तुम्ही बघितलं मागच्या काळामध्ये, मला आठवतंय तेव्हा मी हायस्कूलला होतो, 75ची इमर्जन्सी आली। इमर्जन्सीमध्ये बोलणं पत्रकारांना पण अवघड झालं होतं, बरोबर। सगळे चिडीचूप, काहींना तर जेलमध्ये टाकून दिलेलं होतं, टाकलं होतं की नव्हतं। पण नंतर 75च्या नंतर 77ला निवडणुका आल्या आणि जयप्रकाश नारायण यांनी एक उठाव केला। अहो, कित्येकदा त्यावेळेस जनता पक्षाचे मध्ये का जनता दल असं काहीतरी होतं, त्यांचे उमेदवार काउंटिंगला गेले नाही की आपलं काही खरं नाही म्हणून, आणि ते सगळे निवडून आले। आपल्या देशातली जनता, आपल्या मतदार हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे त्यांना जो मताचा अधिकार मिळालेला आहे, त्यांना जर असं हे काही चुकीचं चाललेलं दिसलं